पर्दे के पीछे क्या है? भाई तू दिला मी घालणार नाही काय. हात नको, हात नाही घे. अरे हात नको दाखवू. तेच माझी काय इज्जत आहे का नाही या घरात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तर करूया आजच्या दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आज मग नाश्त्याला? शिरा बनवायचा. शिरा बनवतायत आज. उपमा असणार आहे. पप्पा कुठे आहेत? कुठं गेले आज पप्पा? एवढ्या लवकर कामाला गेले? अजून चहा बनवला. काय बोलती? स्वतः चहा बनवलाय? स्वतः त्यांनी चहा बनवला, मला आवाज पण नाही दिला. अरे बापरे गाईज, म्हणजे ते बोलतात ना, एक तारीख ना लिहून ठेवायला लागेल. पप्पा स्वतः लवकर उठून स्वतः चहा बनवतात, अजून पिऊन कुणाला डिस्टर्ब नाही करून जातायत. तुला येतं का बनवायला? हा, मला सगळं येतं. मग मला ज्वारी काढून दे, मग ती ज्वारी साफ करायची. काय यार मम्मी, तू पण खायला भाकरी लागतात ना, हात दे ना. मी भाकर नाही खात, मी भात खातो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आम्हाला तर लागतात ना भाकरी. काढते ज्वारी तिथली, मला उचलत नाही. कुठे दे? उठा, झोप झाली नाही माझ्या बाळाची. इकडे बाबू, इकडे 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 पिल्लू, इकडे इकडे इकडे. दात बघा, दात दाखवते मला. दात दाखवते. मम्मी ज्वारी साफ करतेस? हा ना, दळण करते ना. मला चष्मा कुठे आहे? चष्मा कशाला? दिसत नाही का? त्यातले बारीक थोडे दिसत नाहीत ना. दळायला घेऊन टाकेल ना. जाईल ना मी. किती किलोची आहे ही? काय 8-9-10 किलो असते. 10 किलो. गावून आणली की मामा येणार आहेत ना. मामा सगळे येणार आहे, आई येणार आहे शनिवारी ना. शनिवारी मावशी येईल, मोठी मावशी येईल शनिवारी सकाळी. आणि बाकी मग आई, मामी, छोटी मावशी, मामा हे शनिवारी दुपारी येतील. मामा तर काम सुटल्यावर येईल ना. हा, मग माझी काय इज्जत आहे का नाही या घरात? मग तेच, माझी काय इज्जत आहे का नाही या घरात? आहे ना बाबा. तुझी तर इज्जत असल्याशिवाय तू थोडा येस. तुझी तर मेन आहे. तू तर तुझसे तो मेन आहे रे बच्चा. तुझसे ना. तुझसी तो. क्लायमेट बघा, पाऊस पडणार आहे वाटतंय. पडेल पाऊस. अरे हा ना, ते BRC आहे. हवा येते मम्मी. वा वा, उपमा. गरम गरम. चला बिस्किट द्या. सुटे माझी बाळ आली. ए कुठे झालं? ए पिलो 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 पिलो. सुटीला बिस्किट पाहिजे माझ्या. ए शॉर्ट्स कुठे तुझी? शॉर्ट्स कुठे आहे? काय बिस्किट आहे ना? कुठे? समोरच आहे बघा ना, दिसत नाही ते बघा. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. तिथे. काय यार, यांनी चष्मा लावलाय तरी यांना दिसत नाही. मंटू ना तिच्या विचारामध्ये अशी असते ना गुंतलेली, की काय विचार करते काय माहिती. बघा छोट्या मावशी जाते. हा ना, छोटी मावशी कशी विचारच करीत बसते. काय झालं? तशी म्हणतो आमची करायला लागली. असं फोडलं की काळू काळू होते. मग हे काढावं लागतं ज्वारी मधलं. ए बघितलं तुला काय पण म्हणतो अशी फटके देईल ना तुला. माझी शिटू इथं आहे बघ ना मम्मी, पोरगीच दिसते ना. माहिती बोका आहे, मेल आहे, पण कसं ते फिमेल सारखी दिसती ना, तर नाही का मुलगीच वाटती, म्हणून तिला पोरगी आम्ही बोलतो. एकदम दरवाजा घर एकदम सांभाळते ती. हा, काय सांभाळत नाही गाईज. माझे बूट चोरी झालेत. माझे जे शूज होते ना आधी एअर नायकी फोर्सचे, ते चोरी झालेत. अजून स्वीटीला काहीच खबर नाही. माहिती का की कोण काय चोरी करून नेत आहे. मम्मीला ना हे पडदे पाहिजे. मम्मी बोलली की दुसरे लाव, हे पडदे धुवायला टाकायचे. बघितलं, सगळं काम मला करायला लागतं. घर का छोटा बेटा हो ना, सब जिम्मेदारियों का बोझ, सब काम ये वो मुझे करना पड़ता है.
ये बड़ी अच्छी बात कही आप. हे पडदे लावायचे आहेत. द्या एक द्या पडदा. आधी एक पडदा द्या. मी स्वतः काम करतोय. स्वतःची मेहनत स्वतःवर प्राऊड करतो. मुतायला गेलं तरी झाडायला क्राऊड येतो. काय काय काही बोलते रे. पर्दे के पीछे क्या है, पर्दे के पीछे. पडदे के पीछे मम्मी आहे. आता हा पडदा लावायचा आहे इथे ना. हो दोन्ही सोबतच लाव. काय दोन्ही सोबत? हे दोन्ही असं सोबतच कर ना. म्हणजे दोन दोन लावायचे. हा मग मोठी खिडकी आहे ना. घर की साफ सफाई चल रही है. तर चाललोय मी बिल्डिंगच्या खाली सोडायला. मम्मी बोलली की माझ्यासोबत चल. मी दोन दोन सामान कसं घेऊन जाऊ. त्याच्यात रेनकोट आहे, अजून त्याच्यात ज्वारी ना, ज्वारी दळायला टाकायची ना. हो. त्यात पाण्याची बाटली पण नाही ना पप्पाला द्यायची. मम्मी काय ना काय मला काम सांगत राहते. खूप काम सांगते हा. खूप करावं लागतं काम. मलाच का लहान आहे ना. बघितलं असं असतं. घरातला लहान आहे म्हणून सगळं काम करायला लागतं मला. आता माझी आंघोळ झाली आहे, मी रेडी झालोय. आज जेवायला बघा काय, कालची कढी आहे, भात ताजा बनवलाय, बटाटा भजी, कांदा भजी. वहिनीला बोललो होतो मी की कांदा भजी तुम्ही बनवा, बटाटा भजी बनवा, मी खाईल. वहिनी बोलले मला बरं नाही वाटत आहे, म्हणून मी खाली गेलो, बटाटा भजी घेतली. पाऊस आता थोडा गेलाय, आता परत येणार आहे. व्हिडिओ शूट साठी अक्षय आलाय. अभिषेक तर व्हिडिओ शूट करत होता. प्रगती बघवत नसती आहे तो. ओ बापरे. मी आलो तेव्हा हा बाल्कनी मध्ये ना पाऊस पडत होता जोरात. मी बोललो कोण आहे बाल्कनी मध्ये शूट करतोय, एकटा शूट करतोय काय. एकटा म्हणजे आमच्या सोबत व्हिडिओ बनवतो, अजून एकटा गपचूप व्हिडिओ बनवतो. मनात किती खोट आहे. आणि मित्रांनो हा ना व्हिडिओ बनवायचा टायमिंग वेगळा असतो. हा आधी शूट करून 2-3 कंटेंट घेऊन येतो, शूट करून येतो आणि इथं पण बनवतो. माहिती खोट आहे. तुझी गॅलरी दाखव. हा एकटा आधीच व्हिडिओ काढून येतो, नंतर बोलतो नाही माझ्याकडे व्हिडिओ नाही. अजून गपचूप नाही का आमच्या जो व्हिडिओ काढून घेतो. बर्थडेची आणि 2000ची पार्टी अजून रीच 6 मिलियन गेली आहे त्याची वेगळी पाहिजे. त्याची ताज हॉटेल मध्ये पार्टी. स्पेलिंग माहितीये का तुला? हे भाई TAJ HOTEL. तुझ्यासारखा 10वी नापास नाहीये. 12वी. हा पोस्ट करत होता एक व्हिडिओ, त्यामध्ये ना फ्रेंडची स्पेलिंग येत नव्हती. तो व्हॉइस चालू करून फ्रेंड असं टाईप करतो. कंटेंटची तयारी चालली आहे. गाईज लोक मोस्टली घडी हातात घालतात, आज आपण पायात घालू घडी. अरे मी असं ऐकलंय पायामध्ये ते हे घालतात ना, काय म्हणतात. आता मी पैंजण घालणार आहे घडीच्या रूपात. हात मुझे दे दे ठाकूर. हात माझे मी नाही देऊ शकत. वा. अरे भाई नाही मावत रे. आम्ही जी रील शूट करतोय ते माझ्या युट्यूब चॅनलच्या शॉर्ट्स वरती पण अपलोड होणार. अजून माझी जी इंस्टाग्रामची आयडी आहे, मराठी आयडी, त्यावरती पण हे सगळे मराठी कॉन्सेप्ट अपलोड होणार आहे. तर जाऊन आधीच फॉलो करा माझ्या मराठी आयडीला. तुझ्या आता कुठे दाबत नाही काय नाही इधर दाबत नाही. इथं घाल ना. इकडे बाजूला भाई तू दिला मी घालणार नाही. काय हात नको, हात नाही. अरे हात नको दाखवू. हात नाही दाखवायचे. अरे पागल आहे का हा. बोलतो हात नाही दाखवायची. कॉमन सेन्स नाही. आता हात नाही तर पायातच घालणार ना घडी. करायलाच ना मी ते. तुम्हाला माहितीये हा असा रिॲक्ट करतो की भाई ह्याला हा नवीन आहे, ह्याला काहीच नाही माहिती. एक कॉमन सेन्सची गोष्ट पण नाही माहिती, हा असं रिॲक्ट करतो. नंतर तुझं फुलच दाखवणार, एकदाच तुझं दाखवणार. याला सांगितलं ना तर आज नंतर असं रिॲक्ट करतो की भाई मला माहिती नाही, नवीन खिलाडी आहे. अच्छा असं असतं का. असं आताच आम्ही घरी आलोय शूट करून. अक्षय आलाय घरी लय दिवसानंतर. एडिटिंग चालली आहे. आम्ही चाय बिस्किट खातोय. माझी मंटू इथं बसली आहे. तिला असं वाटतंय की काय ना काय भाव देणार आहे, पण नाही. तिथं स्वीटी बघत बसली आहे. पप्पा पण आज घरी लवकर आलेत आणि मम्मी पण आली आहे. मी तर रोजच घरी असते. कामाला गेली होतीस ना. पप्पा घेऊन आलेली मला. हा. आता मावशी येणार आहे उद्या सकाळी. तुला जावं लागेल तिथे बस स्टॉपला सकाळी 5 वाजता. 5 वाजता. मी व्हिडिओ एडिट कधी करणार, कधी झोपणार. करायचं.
करायचं. ये स्ट्रगल काय खतम नाही होत आहे. भाई खूप स्ट्रगल आहे. डेली ब्लॉगिंग खायचं काम नाही. ब्लॉग्स बघते तर कसे वाटतात तुला सिरियसली? वाटतात ना. नक्की बोरिंग बिरिंग नाही ना? चायनीज थँक्यू भाई. बाय मी नाही तूच चाल. ए भाई तू नाही बघ चारलं. आता पैसे द्यायला थँक्यू भाई. माझ्याकडे पैसेच नाही ना बाय. हा फक्त असंच कॅमेरा समोर बोलतोय कारण माझा मित्र एक बघणार आहे ना म्हणून. तुम्हाला माहिती आहे. अक्षय बोलला की चल काहीतरी खाऊया भूक लागली आहे. मी बोललोच नाही खोटं बोलतोय गाईस. बघ आता बघून घ्या. तुझ्या युट्यूब चॅनलची शपथ खा. खा ना. मी बोललोच नाही. का खा. Here I come. बघितलं शपथ खात नाही. हा असाच आहे. अक्षयला भूक पण लागली होती मला पण लागली होती भूक. तर अक्षय बोलला चल काहीतरी चायनीज खाऊ. बोललो ठीक आहे. तर आता आम्ही चायनीज मस्त खातो. ब्लॉग एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. या मराठी माणसाला प्लीज सपोर्ट करा. बाय.